बॅडमिंटन खेळणार आहोत. ती शहाणे आहेत बघा. आम्हाला बोलतात की बॅग आणायला. पूनम द फोटोग्राफर. मी कसं आहे? हे गाईज, कशा आहात तुम्ही? नमस्ते. आज आहे लास्ट डे आमच्या ट्रिपचा. 2च दिवस आलेलो, बट खूप मजा आलेली. खूप छान प्रॉपर्टी आहे. आणि आता मी चालली आहे जेवायला. सगळे गेलेत. मी विचार केला मी थोडासा इंट्रो वगैरे करते आणि तुमच्याशी बोलते. खूप मस्त वाटतं, एकदम प्लेझंट वेदर आहे. आणि आता जेवायला मी दाखवते काय जेवणार आहे. खूप मजा येते, असं वाटत नाही आहे की जावंसं. तुम्हाला दाखवते, थांबा. आमचं जेवण झालं आता. आम्ही आईस्क्रीम खातोय आणि ही बेस्ट आईस्क्रीम आहे या हॉटेलची. स्ट्रॉबेरी आणि व्हॅनिला. आणि हे घरी बनवतात. आणि तू हे तिसऱ्यांदा सांगतेस? नाही, हे नाही, मी तिसऱ्यांदा सांगते. ही फर्स्ट असं दिसतं, देन असं दिसतं आणि मग स्ट्रॉबेरी अशी दिसते. पुनमने मला सांगितलं. अजून इथे एवढी स्ट्रॉबेरी आलेली नाहीये. बॅडमिंटन खेळणार आहोत आणि बघूया यो आपण दोघं खेळायचं आहे. नाही एक दे मला. काय स्वतः आणायला नाही गेला हा माणूस आणि लगेच ढापली. हे माधवी बघ, रोमांचने ढापली. थोडा वेळ खेळते. कुठे हा रोमांचने येड्याने कुठेतरी टाकलंय शटल. हा रोमांच हरत नाहीये मी. तो बघा इथे मारतोय, तिकडे मारतोय. हे लोक किती शहाणे आहेत बघा. आम्हाला बोलतात की बॅग आणायला. कधी संपणार आहे तुमचं खेळून? आपल्याला जायचंय मॅप्रो गार्डनला. आम्ही जाणार आहोत मॅप्रो गार्डनला. पुन्हा स्ट्रॉबेरी क्रीम खायचं आहे वरदला आणि मे बी थोडंसं फिरू तिकडे. पुढे चिटिंग करतात ना बॅडमिंटन खेळताना. खूप चीटर आहेत. हे काय करतोय? बॅडमिंटन खेळतोय की काय करतोय? पूनम द फोटोग्राफर. बाबा इकडे पण आहे, पण तो कच्चा आहे. एस्थेटिक फोटोग्राफर. हे मस्त आहे. तुम्हाला आवडते का स्ट्रॉबेरी? सांगा मला. पॅक वगैरे करून आम्ही जाणार आहोत मॅप्रो गार्डनला. स्ट्रॉबेरी क्रीम आणि असंच फिरायला जाणार आहोत. वाईट आहे. आणि आज कोइन्सिडेंटली सगळ्यांनी ब्लॅक घातलंय. आम्ही तिघांनी ब्लॅक घातलंय. तू मध्ये काय खेळतोय बट वरद असा लाईन? काय आम्ही वेगळा गेम खेळतोय. बॅडमिंटन बंद केलंय. हा म्हणजे त्याच्यात वर हे बघ, इकडे ये. हे असं दिसतं पहिलं स्ट्रॉबेरीचं फ्लावर, मग हे दिसतं. त्याच्यातून येते. हा, मला पण नव्हतं माहिती, मला पुन्हा सांगितलं. बट मस्त आहे, खूप मोठा आहे ना. मला फक्त समजलं नाही की तुम्हाला माहिती आहे का सांगा. हे प्लास्टिक का लावतात मला माहिती नाही. हे मॅप्रो गार्डन मध्ये महाबळेश्वरच्या मेक युअर ओन माजाना चॉकलेट. माजाना कॅफे मध्ये हे न्यू ओपन झालंय मॅप्रो मध्ये. आधी नव्हतं. आता हा चांगलं नाही आहे, गरम आहे. आम्ही पास्ता ऑर्डर केलाय, कोरियन चीज बन. आणि आता मी टेस्ट खूप मस्त आहे. आम्ही आलो आहे माजाना कॅफे मॅप्रो मध्ये. मस्त आहे, नवीन कॅफे जो आहे. आणि माजाना त्यांचा होमग्रोन ब्रँड आहे ना. टेस्ट करा. ना पास्ताच हे टाकलं. हे खूप वेगळं ते खूप ना आम्ही कसं आहे? गरम आहे. छान. ट्रूथ टू बी टोल्ड. खा ना तू पण. ट्रूथ बी टोल्ड. ते नाही जात आहे. पास्ता ओके बट ते कोरियन बन खूप मस्त आहे. जर तुम्ही इकडे आलात तर हे नक्की ट्राय करा. चीज कोरियन बन. एक नंबर आहे. प्राईस सांगितली आपण. पुन्हा स्ट्रॉबेरी क्रीम आम्ही ऑर्डर केलेली आहे. हे लोक इतके ऑब्सेस्ड आहेत स्ट्रॉबेरी क्रीमला
की सोडवतच नाहीये स्ट्रॉबेरी क्रीम. टेस्ट सांग मी कसं आहे. स्ट्रॉबेरी डॅन की हे थांब जरा. हो Ten. थांब पण सगळं पूर्ण एक बाईट जो त्यांनी बनवलाय तो थांब बघू ना. जास्त स्वीट नाही चांगलं आहे दोन्ही वेगळे आहेत. मॅप्रोच्या ह्याच्यामध्ये तिथे सगळं सिरप वगैरे मिळतं. मॅप्रोचे सगळे इन हाऊस प्रोडक्ट्स माहिती नाही चांगले चॉकलेट आल्मंड्स आणि त्यांचं इन हाऊस ब्रँडचं आहे माझाना चॉकलेट ते पण मिळतं. आणि आता मी चाललो आहे घरी सो आणि ते खूप आवाज आहे. आता आम्ही आलो आहे स्ट्रॉबेरी घ्यायला. थँक्यू जाम मजा आली आम्हाला इकडे. आणि हे लोक बाय बाय. आपण आता परत भेटणार नाही असं मला नाही. माहिती नव्हतं अँगल कसं आहे. तू तर हग नाही करणार आहे मला ना. भेटूया पटापट. मी आहे लवकर फॉलो सबस्क्राईब करा ह्यांना. बाय बाय वरद. बाय. फोनला फोन चिटकवा घेऊन व्लॉग मल्टीवर्स. बाय बाय. 23 तारीख. बाय यश. बाय बाय शिवा. ए हिला घेऊन जा. बाय बाय. प्रेम. बाय बाय. 23 तारीख. आता दुसरा दिवस आहे आणि मी तुम्हाला सांगते की काल काय काय झालं. आम्ही उठलो लेट. पहिला म्हणजे मी ब्रेकफास्ट स्किप केला कारण की मी 5 वाजता झोपले. माझं ना डोकं दुखत होतं. 3 दिवसापासून मी 4-5ला झोपते. तर माझं डोकं बधीर झालेलं. असं मी विचार केला की जाऊ दे ब्रेकफास्ट गेला, झोप इम्पॉर्टंट आहे. सो मी झोपली. मी अशी मुलगी आहे, मी कधीच काही असं जेवण किंवा ब्रेकफास्ट कधीच स्किप नाही करत. माझे डोळेच उघडत होते. मी शिवानीला बोलते शिवानी यार खूप भूक लागली आहे पण डोळे नाही उघडत. शिवानी बोलते मी काय करू झोप. आणि शिवानी एकदम म्हणजे असं ती क्लाउड 9वरती झोपेत होती. सो ते झालं. मग आम्ही 1:30ला मग आंघोळ केलं. मग 1:30ला आय गेस आम्ही खालती गेलो नाश्ता करायला. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक सांगते. 1 सेकंड. सर तुम्ही महाबळेश्वरला जाणार असाल तर नक्की धनंजय धनंजय या शॉपमध्ये जायला विसरू नका कारण की त्यात मखनास खूप चांगला मिळतो. मग एक होतं तिकडे गार्लिक छोले आणि टू बी ऑनेस्ट मी गार्लिक छोले आणि असं काही मला असं वाटलं की काय वियर्ड लागेल किंवा काय. सो मी घेतले ना. म्हणजे तिथे टेस्ट पण नाही केली. किती स्मार्ट असेल ना मी. आणि आम्ही जेव्हा लंच करत होतो ना तेव्हा रोमांशने गार्लिक छोलेचं पॅकेट ओपन केलं आणि वॉज लाईक भाई किती मस्त आहे हे. काय आहे काहीतरी वेगळंच आहे. जर तुम्ही महाबळेश्वरला जाणार असाल तर मी तुम्हाला सांगते 2-3 स्पॉट्स आहेत अंकिता. स्ट्रॉबेरी डेन खूप छान आहे. जर तुम्हाला स्ट्रॉबेरी क्रीम आवडत असेल तर बेस्ट आहे. सेकंड इज धनंजयमधनं गार्लिक छोले घ्यायला विसरू नका. खूप छान आहे. आय डोंट नो की इथे मिळतं का नाही. जर इथे मिळत असेल तर वेल अँड गुड. बट जर तुम्ही महाबळेश्वरला जाणार असाल तर नक्की ते जायला विसरू नका. आणि प्रतापगड फोर्ट ऑब्व्हियसली. आणि त्याच्या बाजूला भवानी मातेचं मंदिर आहे ते. सो आम्ही असे स्पॉट्स गेलो जे मी तुम्हाला ऑब्व्हियसली जे मी गेली आहे तेच मी तुम्हाला रेकमेंड करू शकते. आणि मला माहिती आहे की हा थोडासा व्हिडिओ छोटा आहे कारण की जेव्हा आम्ही निघालेलो तेव्हा ऑलरेडी किती वाजलेले 5-5:30 वाजलेले. 5-5:30ला निघालो. मग तिकडे 2 तास खाल्लं स्ट्रॉबेरी क्रीम आणि ते सगळं खाल्लं आणि आम्ही निघालो. आणि मग त्याच्यानंतर मला ते गाडीमध्ये जेव्हा मी जाते ना तेव्हा मला असं गरगरायला नोशा टाईप्स होतं. सो मी विचार केला की ह्या टाईम मी जास्त इतकं व्लॉग नाही करत म्हणजे जेव्हा ट्रॅव्हलिंगमध्ये. आणि ट्रॅव्हलिंगमध्ये काही पण नव्हतं. आणि त्याच्यानंतर आम्ही म्हणजे जेवलो आणि घरी आलो. सो तो डे असं हॅपनिंगचा नव्हता टू बी ऑनेस्ट. ओव्हरऑल म्हणजे हे जे व्लॉग्स होते महाबळेश्वरचे कसे वाटले ते नक्की सांगा मला. आणि हॉटेल अमोरा प्रीमियम जे होतं ते खूप छान होतं. जर तुम्ही महाबळेश्वरला असाल तर नक्की जा. आणि आम्ही ते येवामध्ये गेलेलो ते पण खूप छान होतं. सो दोन्ही हॉटेल खूप छान होते. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मला माहिती आहे की छोटा होता बट स्टील आवडला असेल तर नक्की कोणता हात टाकू याला सांगा तुम्हाला. येल्लो हात टाकायला विसरू नका. मला काहीतरी सांगायचं आहे. 2015मध्ये आम्ही सगळे महाबळेश्वरला गेलेलो. सो इट्स ऑलमोस्ट 10 इयर्स नंतर आम्ही पुन्हा महाबळेश्वरला गेलेलो. बट तेव्हा असं यो गँग असं काही नव्हतं. तर मला त्याच्यातले 2 फोटोज मिळालेले आहेत ते मी इकडे टाकेन. अँड आय वॉज लाईक
सरप्राईज जो खूप असं नॉस्टॅल्जिक वाटलं. काय पिंपल आलं मला मध्येच. एनिवेज मला काय नॉस्टॅल्जिक वाटलं. असं एक 10 इयर्सपासूनचे तेच मित्र मैत्रिणी आहेत. सो खूप बरं वाटलं. टचवूड जे काय आहे ते टचवूड. आणि मी ते फोटो टाकेल. आणि आय गेस खूप असं म्हणजे ॲक्च्युली बाकी कोणाचं नाही मिळालं आहे मला. माझा शिवानी आणि माझाच मिळालं आहे. बाकीचे फ्रेंड्स आता जे होते तेव्हा ते इतके नाही आहेत. सो मी शिवानीसोबतच टाकते फोटो. बट किती नॉस्टॅल्जिक वाटतं आहे. एनिवेज तुम्हाला असे नॉस्टॅल्जिक फोटोज किंवा व्हिडिओज बघायचे असतील किंवा असं आधीचा योयो ग्रुप आणि आत्ताचा योयो ग्रुप म्हणजे तर थोडेसे सगळे लोक पण आहेत. बट मला असं रिॲक्ट करू म्हणजे असं तुम्हाला बघायचं आहे का रिॲक्टिंग टू अवर ओल्ड ग्रुप पिक्चर्स असं काय हवं असेल तर नक्की सांगा. मे बी जेव्हा मी नेक्स्ट टाईम भेटू तेव्हा मी सगळ्यांना कन्व्हिन्स करेल ते सगळं रिॲक्शनसाठी. खूप असं नॉस्टॅल्जिक वाटतं. आय एम सो हॅपी ते सगळे फोटोज बघून आता. सो ठीक आहे लवकर कमेंट करा की तुम्हाला हवं आहे ते आणि मी तुम्ही सगळ्यांना दाखवेन की बघा. चला बाय. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. जर मी विसरली असेल हाईप करायला सांगितलं तर तुम्ही न विसरता हाईप करायला विसरू नका. कारण की हाईपने खूप मजा होते जे मी तुम्हाला हर टाईम सांगणार आहे. सो प्लीज हाईप करा. बाय. आता तो फायनलवाला बाय 3rd टाईम बोलते.